नागपूर जिल्ह्यातल्या खापा पोलीस ठाणे हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे। फार्म हाऊसमध्ये आयोजित एका पार्टी दरम्यान आदित्य मोहिते नावाच्या तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झालाय। खापा पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना खापा पोलीस ठाणे हद्दीत बेलतूर शिवारातील एनजे फार्म हाऊस इथं 16 डिसेंबरच्या रात्री घडली। मृतक आदित्य मोहिते आपल्या मित्रांसोबत पार्टीसाठी तिथे गेला होता। मृतकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की पार्टी दरम्यान आदित्यची प्रकृती अचानक बिघडली होती। मात्र तिथे उपस्थित असलेल्या मित्रांनी तसंच कथितरित्या उपस्थित डॉक्टरांनी वेळेत आवश्यक वैद्यकीय मदत दिली नाही। वेळेवर उपचार मिळाले असते तर आदित्यचा जीव वाचू शकला असता असं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलंय। या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये युवक बेशुद्ध पडल्यावर त्याला 15 मिनिटे फार्म हाऊसच्या लॉनमध्ये तसंच पडून राहू दिल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यानंतर त्याच्यावर ब्लँकेट ओढून त्याला एका खोलीत ठेवण्यात आलं। या संपूर्ण प्रकाराला नातेवाईकांनी गंभीर निष्काळजीपणा ठरवत पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांनाच युवकाच्या मृत्यूस जबाबदार धरलाय। खापा पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। पार्टीत सहभागी झालेल्या व्यक्तींची कसून चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जाते आहे। शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान या घटनेमुळे फार्म हाऊस पार्ट्यांमधील सुरक्षा आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।